अकोट शहरामध्ये मागील 40 वर्षांपासून जमीन प्लॉट फ्लॅट आणि बांधकाम क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचे जंजाळ तयार झाले आहे त्याची तुलना नागरिकांनी थेट पुण्यातील पार्थ पवार प्रकरणाशी आता केली आहे। शहरात दशानुदशके लाखोटी बांधवांच्या छत्राखाली हा सर्व भूमाफिया कारभार माजल्याचा अत्यंत गंभीर आरोप नागरिकांकडून आता करण्यात येत आहे। तक्रारीनुसार अकोटमधील जमिनी खरेदी विक्रीपासून फेरफार, लेआउट, प्लॉट विक्री, बांधकाम परवानग्या, निबंधक प्रक्रिया, सातबारा काढणे, बोजा दाखवणे या सर्व पातळ्यांवर एकाच गटाचा प्रभाव इतका घट्ट रोवला गेला आहे की नागरिकांना न्याय, अधिकार किंवा पारदर्शक व्यवहार मिळणे आता कठीण बनले आहे। अकोटमध्ये पटवारी कार्यालयापासून तहसील, एसटीओ, दुय्यम निबंधक, नगरपालिका, बांधकाम विभाग, नोंदणी कार्यालय अशा जवळपास सर्व संवेदनशील शासकीय यंत्रणांवरती एकाच गटाचा प्रभाव इतका प्रभावी आहे की अधिकारी, सरकारी, जिल्हाधिकारी पण जमीन जंजाळ चालवणाऱ्या व्यक्ती आणि पद्धती मात्र कधीच बदलल्या नाही अशी तिखट टीकाही नागरिकांनी आता केली आहे।